सुरक्षा से ना करो कोई मस्ती वरना जिंदगी पडेगी सस्ती असं म्हटलं जातं। आणि इथं जिंदगीच्या ऐवजी आपल्याला एक्झाम हा शब्द टाकावा लागेल, कारण विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेसाठी आपली तयारी योग्यरित्या चालू आहे की नाही आणि त्या योग्य मार्गावरती आपण आहोत की नाही यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आहे। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की आपल्या आगामी काळातली जी काय आपली लिपिक आणि टंकलेखकची मेन्स परीक्षा होणार आहे त्या मेन्स परीक्षेमधला सेफ स्कोर काय असू शकतो याबाबत आज आपण भाष्य करणार आहोत। पूर्ण एनालिसिस करून याबाबत आपण एक सेफ स्कोर जो आहे हा किती असू शकतो, किती असायला पाहिजे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत। आता बऱ्यापैकी विद्यार्थी हे या मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि मुख्य परीक्षा देत असताना मग आपल्याकडे काही कॅल्क्युलेशन्स असणे गरजेचे आहे। म्हणजे आपण आपला अभ्यास करत असताना त्याच्या नियोजनामध्ये त्याच्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला काही टार्गेट्स आपण ठेवून चाललं पाहिजे आणि हे टार्गेट्स जर आपण ठेवले तरच आपली ती अचीवमेंट जी आहे ती होणार आहे। तर मागच्या वर्षीच्या काही मेरिटचा आपण जर एनालिसिस केलं तर या वर्षी नेमकं काय होऊ शकतं याचा अंदाज किंवा प्रेडिक्शन आपण करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो 2021 ची जी परीक्षा जी जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये लिपिक आणि टंकलेखकच्या मराठीसाठीच्या जागा होत्या 473 आणि त्यासोबत लिपिक आणि टंकलेखकच्या इंग्रजीच्या ज्या जागा होत्या त्या होत्या 79। म्हणजे 473 आणि 79 अशी पदं सर्वसाधारणपणे लिपिक आणि टंकलेखक या वर्गासाठी होती। आणि मग एवढ्या जर जागा होत्या तर त्यांचं मेरिट कसं लागलं हे जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ओपन कॅटेगरीचं मेरिट जे आहे हे 118 लागलेलं आहे, एससी कॅटेगरीचं मेरिट जे आहे हे सर्वसाधारणपणे 98 लागलेलं आहे आणि बाकी कॅटेगरी जे आहे त्यामध्ये ओबीसी जे आहे 108 लागलेला आहे आणि बाकी कॅटेगरी त्याच दरम्यान 118, 112, 113 अशा पद्धतीने चाललेल्या आहेत। म्हणजे सगळ्या कॅटेगरी ज्या आहेत या 100+ च्या आसपास चाललेल्या होत्या ओपन। आणि हे आपण मेलच्या बाबतीमध्ये म्हणतोय, फिमेलच्या बाबतीमध्ये एक साधारणतः 118 आणि मग फिमेल जे आहेत ते 106 असं मेरिट जे आहे हे 2021 च्या जाहिरातीमध्ये मराठीचं लागलेलं आहे। ओके, 400+ जागांसाठी अशा स्वरूपाचं मेरिट लागलेलं आहे। आणि आता आपण पुढे जाऊ आणि इंग्लिश साठी जागा 79 होत्या। आता ओपनचं मेरिट बघा किती गेलं होतं ते 131 गेलं होतं, महिलांचं 121 गेलं होतं, 10 मार्काचा फरक इथे आपल्याला बघायला मिळतो। आणि अदर कॅटेगरी ज्या आहेत या सुद्धा साधारणतः 101 एससी कॅटेगरी आणि बाकी एसटी कॅटेगरी तर अजून कमी, जनरलचं 103 होतं, डीटीए, एनटी, एसबीसी, एनटीसी, एनटीडी 130, 124 अशा प्रकारचे मेरिट जे आहेत। ओबीसी जो आहे हा 124 लागलेला होता इंग्रजीसाठी। ठीक आहे, तर हे 2021 च्या मेरिटचं जागेनुसार लागलेलं एनालिसिस। आता थोडंसं पुढे जाऊ आणि पुढे जाऊन आपण बघू की 2022 च्या जाहिरातीमध्ये सर्वसाधारणपणे जागा कॉन्स्टंटली जागा म्हणजे सातत्यानं जाहिरात आलेली आहे आणि ही कन्सिस्टन्सी जाहिरातीची पुढे जाऊन अजून वाढवण्यात आली ती कशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर सामान्य प्रशासन विभाग लिपिक टंकलेखक मराठीच्या गट क च्या 510 जागा या 2022 मध्ये आलेल्या आणि इंग्रजीसाठी 31 जागा तिथं आलेल्या। ठीक आहे, तर ही दोन अशा प्रकारच्या जागा जाहिराती जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती। आणि मग याचं जर मेरिट जर आपण बघितलं तर या मेरिट मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जनरल कॅटेगरीचं मेरिट हे मराठीचं 119 गेलेलं आहे आणि मग बाकी कॅटेगरी साधारणतः 99, एसटी 86, डीटीए वगैरे आणि आपण सर्वात मोठा प्रवर्ग जो ओबीसी आहे इथे 112 गेलेला आहे। तर अशा प्रकारचं हे मेरिट जे आहे 119, 112 या दरम्यान, फिमेल 109 आणि इकडं 100 अशा पद्धतीने हे फिमेलचं किंवा हे मेरिटचं तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा एनालिसिस सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही करून घ्या। आपण सर्वसाधारणपणे ढोबळ मानाने बोलत आहोत। ठीक आहे, मग त्यानंतर यासाठी इंग्रजीचं जे आहे इंग्लिशचा कट ऑफ जो आहे हा ओपनचा 133 होता आणि फिमेलचा 122 होता, ओबीसीचा साधारणतः 130 आणि फिमेल ओबीसी 118 अशा प्रकारे हे कट ऑफ जे आहेत हे आपल्याला 2022 मध्ये बघायला मिळतात त्या जागांच्या नुसार। आता आपण पुढे येतोय आणि पुढे आपण आल्यानंतर एक ऐतिहासिक न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची जाहिरात 2023 मध्ये प्रसिद्ध झाली आणि या जाहिरातीमध्ये एकूण पदं आपल्याला बघायला मिळाली 7034। ठीक आहे, आणि मग 7034 ही जर लिपिक टंकलेखकाची पदं यामध्ये आली आणि मग आता मेरिट मुख्य परीक्षेचं किंवा स्किल टेस्टला पात्र होण्याचं, टायपिंग टेस्टला पात्र होण्याचं किती असू शकतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। त्याआधी आपण काही गोष्टी आपण बघून घेऊ की यामध्ये सर्वसाधारणपणे लिपिक आणि टंकलेखक साठी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये, ओके हे लक्षात ठेवा, या विविध कार्यालयामध्ये ही पदं भरली जाणार आहेत। मग मेरिट जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने लागू शकतं हे बघायचं आहे। चर्चा बरीच चालली की प्रीचा कट ऑफ हा वेगवेगळा लागणार की एकत्रित लागणार। आपल्या सगळ्यांची मागणी शासनाने मान्य केली आणि एकच कट ऑफ प्रीला लावलेला आहे। मेन्सला सुद्धा तशाच पद्धतीने होऊ शकतं
असं आपल्याला म्हणता येईल, कारण हा पॅटर्न ते आता सोडणार नाहीत. ओके, तर मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत. जी मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 95,547. हे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत फॉर मेन्स. हे पात्र उमेदवार आहेत. ठीक आहे, आता या पात्र उमेदवारांपैकी अर्ज करणाऱ्यांची संख्या किती असू शकते, तर बऱ्यापैकी 90% जास्त विद्यार्थी हे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतील असा अंदाज आहे. आणि त्यातल्या किती जणांकडे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित असतील याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. कारण आम्ही जे व्हिडिओ कागदपत्राचे डॉक्युमेंटचे टायपिंग सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये घेतले त्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, असलं तर कुठलं तरी बाहेरचं आहे, शासकीय वाणिज्य महामंडळाचं नाहीये. तर अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी तिथं बघायला मिळत आहेत. मग नेमकं ज्या 95,000 पैकी किती लोक खरंच मेन्सच्या त्यासाठी इलिजिबल आहेत हे सुद्धा लवकरच कळेल. त्याबाबतची स्पष्ट सुद्धा आपल्याला लवकर येईल. मग सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूयात की एक 90,000च्या आसपास हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे मुख्य परीक्षेला बसतील. आणि मुख्य परीक्षेला बसल्यानंतर स्किल्स टेस्टला जाण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि त्या परीक्षा योजना जी आहे ती या वेळेस मात्र बदललेली आहे. ही नवीन परीक्षा योजना आहे. सिलेबस जो आहे हा नवीन आहे आणि या बदललेल्या सिलेबस मध्ये मराठीचं वेटेज 50, इंग्रजीचं वेटेज 50, 50, 50 करण्यात आलेलं आहे. आणि सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी इथं आता आलेलं आहे. आणि याचं स्वरूप आपल्या सगळ्यांना सिलेबसचं माहिती, वस्तुनिष्ठ बहुपर्याय. आता हे कोणाला माहित नसेल असं नाहीये, परंतु आपल्याला बघायचं आहे की सर्वसाधारणपणे या सिलेबस मध्ये काही नवीन मुद्दे यावर्षी नव्यानं ऍड झालेले आहेत. आणि ते नवीन मुद्दे काय आहेत बघून घेऊयात. तर सर्वसाधारणपणे सामान्य विज्ञानाच्या तिथून दूरसंवेदन, हवाई ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन म्हणजेच रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS आणि इट्स ऍप्लिकेशन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान IT, ठीक आहे, अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक समग्रलक्षी अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, असे एकंदरीत साधारणतः हे सगळे पॉइंट्स या सिलेबस मध्ये नव्यानं ऍड झालेले आहेत. आणि मग हे नव्यानं ऍड झालेले सिलेबस आणि मागच्या वर्षीनं जे स्किल टेस्टला पात्र झाले होते आणि याही वर्षी मेन्स देत आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्याला कॉम्पिट करायचंय, तर त्यांना सुद्धा हा सिलेबस नवीन आहे. हे मला इथं निक्षून सांगायचं आहे. ठीक आहे, आता नेमकी तयारी तुम्ही कशी करताय यावर सगळं डिपेंड आहे. पेपर कशा दर्जाचा येतोय, इझी टू मॉडरेट येतोय की मॉडरेट टू डिफिकल्ट येतोय हे सुद्धा बघावं लागणार आहे सेफ स्कोर साठी. ठीक आहे, ज्या दिवशी या मुख्य परीक्षेचा पेपर 1 पेपर 2 होईल त्या दिवशी आपल्याला कळेल. एक्झाम सेंटरवरती आपण जाऊच आणि तिथं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की तुम्ही किती अटेम्प्ट केला, पेपर कसा होता, याबाबत आपल्याला तिथं कट ऑफच्या बाबतीत तिथून पुढे प्रेडिक्शन जे आहेत ते करता येऊ शकतात. म्हणून आता आपण प्रेडिक्शन करणार आहोत सेफ स्कोर किती असू शकतं याचं. मग आपल्याला टार्गेट सेट करता येईल की आपल्याला मेन्सला किती मार्काच्या पुढे आपलं मेन्सचा स्कोर असला पाहिजे. तर या मेन्ससाठी एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आपण बॅच सुरू केलेली आहे. बॅचच्या ऍडमिशन्स अजूनही सुरू आहेत. तर सर्वसाधारणपणे ऑनलाईन फीज याची केवळ 1,999 आहे आणि ऑफलाईनची फी 4,999 आहे. यामध्ये फ्री टेस्ट सिरीज दिली जाईल. त्यासोबत या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात चांगले मार्गदर्शक तुम्हाला इथं अवेलेबल झालेले आहेत. त्यामध्ये प्रदीप मोरे सर, रेवण नाळे सर, सागर सोनवणे सर, सागर करे सर, स्वप्नील हिवराळे सर, भोजने सर, इप्पर सर, मी माधव जगताप, अविनाश पत्तेवार सर. ओके, तर अशा प्रकारे वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज तुम्हाला या बॅच साठी अवेलेबल असणार आहे. त्यासोबतच ही जी परीक्षा आहे ही MCQ टाइप आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आहे. तुम्ही एनपीटी स्पर्धा परीक्षेचा मुख्य परीक्षेचा टेस्ट पेपर फ्री मधला जर अजून सोडवला नसेल, त्याचा अनालिसिस बघितलं नसेल, तर आजच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं, तिथून ती PDF डाउनलोड करायची, पेपर 1 आणि पेपर 2 चा पेपर सोडवायचा, त्याचं डिटेल अनालिसिस या सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे. YouTube वरती ते अनालिसिस बघायचं आहे. त्यासाठी इन्फिनिटी प्रयास या नावानं आपण टेस्ट सिरीज सुरू केली. आपल्याला एक जोरदार प्रयत्न करायचा आहे म्हणून याला नाव दिलेलं आहे इन्फिनिटी प्रयास. ही टेस्ट सिरीज सुरू झाली. यातले पहिले 2 फ्री टेस्ट झालेले आहेत आणि एकूण यामध्ये 10 टेस्ट आहेत. जर तुम्हाला 5च टेस्ट हव्या असतील तर तसंही सांगा. जर टोटल पॅकेज हवं असेल तर 799 मध्ये आहे. 5 टेस्ट हवे असतील तर ते मॉडिफाय करून सुद्धा दिलं जाईल. तुम्हाला किती टेस्ट पाहिजेत त्यानुसार हे टेस्ट जे आहेत हे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला मॉडिफाईड करून दिले जातील. त्यासाठी नंबर आहे 9226018181 8530121002 आणि पुण्यामध्ये जर असाल तर इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, बॅच सुद्धा अवेलेबल या मुख्य परीक्षेसाठी आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तयारी सुरू केली नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे की त्यांनी तयारी सुरू करायची आहे. ठीक आहे, तर आता परत एकदा आपण या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येऊ आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आपण आता मागच्या सगळ्या पेपरचं ॲनालिसिस बघितलं. मागच्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी जाणवल्या की सर्वसाधारणपणे मेरिट जे आहे हे 119 ते सर्वसाधारणपणे 113 अशा स्वरूपामध्ये, म्हणजे काय की 21 आणि 22 या 2 वर्षांसाठी मेरिट जे आहे हे ओपन कॅटेगरीवरतीच आपण सध्या तरी बोलू का टार्गेट आपलं नेहमी वरचं असलं पाहिजे. ठीक आहे, आणि मेल असो फिमेल असो हे टार्गेट स्कोर आहेत. तर सर्वसाधारणपणे इथं त्या 500-550 जागा होत्या, परंतु आता 7000 प्लस जागा आहेत. ठीक आहे, तर आपल्याला सेफ स्कोर किंवा आपलं टार्गेट किती असलं पाहिजे. ठीक आहे, माझ्या मते तुम्ही मुख्य परीक्षेला पेपर 1 आणि पेपर 2 मिळून या दोन्ही पैकी 95 ते सर्वसाधारणपणे 105 ही रेंज तुम्ही गाठलीच पाहिजे. तुमचं टार्गेट हे खरं तर या मार्कांचं असलं पाहिजे आणि तुम्ही किमान इथं येऊन तरी थांबलं पाहिजे. अशा स्वरूपाचं प्लॅनिंग हे मुख्य परीक्षेच्या त्या दोन्ही पेपरचं तुम्ही करायचं आहे. मग काही विद्यार्थी म्हणतील की पेपर 1 ला किती, तर पेपर 1 ला टॉपचा स्कोर मी 70 पर्यंत ऐकलेला आहे आणि जो जीएस आहे हा विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो. यावर्षी सिलेबस सुद्धा जीएसचा नवीन आहे, तर यावेळी जीएसचा सुद्धा स्कोर जो आहे हा सर्वसाधारणपणे माझ्या मते 50च्या आसपास तुम्ही टार्गेट सेट करून ठेवा. ठीक आहे, 70-50 असं टार्गेट जर तुम्ही सेट करून ठेवलं तर इथून तुम्हाला लिपिक आणि टंकलेखक होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्किल टेस्टसाठी सर्वसाधारणपणे 7000 जागा आहेत, तर साधारणतः 21 ते 22,000 मुलं या स्किल टेस्टसाठी पात्र होतील आणि त्या 22,000 मध्ये जर आपल्याला यायचं असेल तर त्या 22,000 मध्ये येण्यासाठी हे टार्गेट्स आपल्याला अचीव्ह करावे लागतील आणि मग तिथून पुढची लढाई जी आहे ही स्किल टेस्ट वरती होईल. त्याचीही प्रॅक्टिस चालू ठेवा. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्याची प्रॅक्टिस नाहीये, बऱ्याच वर्षापासून टायपिंग प्रॅक्टिस केलेली नाहीये, तर टायपिंग प्रॅक्टिस सुद्धा सायमल्टेनियसली चालू ठेवायची आहे. मराठी असो इंग्रजी असो जे काय आपले असेल त्यानुसार चालू ठेवायचं आहे. आणि सेफ स्कोर म्हटलं मी तर इथं असणार आहेत. याबाबत काय अडचण असेल तर इन्फिनिटी अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. आम्हाला थेट संपर्क करा आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी मदत त्या सर्व प्रकारची मदत तुम्हाला करू. तुम्हाला काय याच्यामध्ये अडचणी असेल त्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे काय की पेपरचा जो सेफ स्कोर ठरत असतो त्या असणाऱ्या जागा किती आहेत. ठीक आहे, जागांची संख्या किती आहे. ओके, जागांची संख्या किती आहे आणि दुसरी गोष्ट काय ठरवत असते की काठिण्य पातळी कशी आहे. ही काठिण्य पातळी जी आहे या काठिण्य पातळी त्या दिवशीच आपल्याला समजणार आहे, कारण आता परीक्षेचा डेट सुद्धा आलेला आहे. 17 डिसेंबरला ही परीक्षा जर आपली होत आहे तर आपल्या हातात फार कमी दिवस आहेत आणि आपल्याला बरंच मोठं टार्गेट जे आहे ते अचीव्ह करायचं आहे. आणि मग या मार्गावरती चालण्यासाठी डेडिकेटली काम करा, प्रामाणिकपणे मेहनत करा. तुमच्या मेहनतीला यश हे हमखास मिळणार आहे. फक्त मेहनत जी आहे ती प्रामाणिक असणं ही महत्वाची अट इथं आहे. तर चांगला अभ्यास करा. ओके, आणि सगळ्यांना या चांगल्या अभ्यासासाठी मी म्हणेल खरं तर खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.